उद्धव ठाकरेंनी तुमचं अभिनंदन केलं, तुम्हीच आता विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडली, जे काही दुबार मतदार आहेत तुमच्या माध्यमातून सांगितलं तुमचं अभिनंदन केलं. माझं बरेच वेळा त्यांना अभिनंदन करायला लागेल. उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिका जिंकल्यानंतर महायुती, माझं पुन्हा एकदा अभिनंदन त्यांनाच करावं लागेल. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची तंत्रली आहे, ते आता उघडे पडले, उताणे झालेत. आतापर्यंत एक कथानक आणि नरेटिव्ह करायचा प्रयत्न करत होते की दुबार मतदार आणि त्यातला मतदार यादीतला घोळ आणि त्यातला भाजप किंवा महायुतीचा विषय, ही त्यांचं कथानक आता उघडं पडलंय, डिस्ट्रॉय झालंय. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, महाविकास आघाडी यांचे पक्ष उताणे पडले आहेत आणि त्यामुळे त्यांची तंत्रली आहे. दुबार मतदार केवळ हिंदू आणि दलित आणि मराठी ज्याला दिसत आहेत, मुस्लिम दुबार मतदारांवर हे तोंड उघडायला तयार नाहीत. आणि म्हणून यांच्या भूमिका मुस्लिम धार्जिण आहेत. काँग्रेस मुस्लिम धार्जिण होतीच. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका हिंदू द्वेषाची आहे आणि राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका ही मराठी द्वेषाची आहे. आणि म्हणून राज ठाकरे यांनी दिलेली नावं ही केवळ मराठी, भोईर, पाटील, पण अन्य नावं आणि अन्य दुबारावर हे तोंड उघडू पाहत नाहीत. आणि त्यामुळे जाती जाती, धर्माधर्मात वितुष्ट, दुजाभाव, वेगळी मांडणी, आणि म्हणून यांचं कथानक आता डिस्ट्रॉय झालं आहे. यांची आता तंत्रली आहे. आणि उद्धव ठाकरे यांना सांगतो, तुम्हाला माझं अभिनंदन करावंच लागेल. महानगरपालिका मुंबईची असो, राज्यातल्या जिल्हा परिषदा असो, आम्ही जिंकल्यावर तुम्हाला पुन्हा माझं अभिनंदन करावं लागेल. लातूर शहराची सेट काही मतांमुळेच गेली, असं एक सोशल मीडियावरती कालपासून एक कमेंट चाललेला आहे. सोशल मीडियाच्यावर मी प्रतिक्रिया देणार. आपण खरं आहे ना, मी सर्व मतदारसंघांची नावंच दाखवली. जर महाराष्ट्र विकास आघाडी आणि विशेषतः राज ठाकरेजी आणि त्यांचा पक्षही मांडणी करत असेल की दुबार मतदार यादीतला घोळ आणि त्यामुळे तुमचा विजय, तर मग आता उत्तर द्या. या ठिकाणी 20,000च्या वर मुस्लिम दुबार मतदार आणि मग विजय काँग्रेसचा, महाविजय प्रश्नांकित करायचं का आम्ही? काँग्रेसने उत्तर द्यावं, उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं. तुम्हाला असं म्हणायचं लातूर शहराची सीट भाजपची आलेली आहे? मला जे म्हणायचं ते मी म्हटलंय. सर, तुमच्यावर आता प्रश्न निर्माण झाला, महाराष्ट्राचं पप्पू कोण? उद्धव ठाकरे म्हणतात की तुम्हीच इनडायरेक्टली सीएम. मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलंय, जसं तारक मेहता का उल्टा चष्मा चांगली सिरियल आहे, तसं महाराष्ट्र विकास आघाडी का हरा चष्मा, त्यामध्ये पप्पू के पापा म्हणून उद्धवजी आता स्मार्टली दिसते. महाराष्ट्र विकास आघाडी आणि भाजपा दोघंही म्हणते की दुबार मतदार आहेत यादीमध्ये. महाराष्ट्र विकास आघाडीने आतापर्यंत तक्रार केलेली आहे इलेक्ट्रॉनिक कमिशनकडे, परंतु आपण काय तक्रार केलेली आहे का, किंवा त्या दुरुस्ती करण्यासाठी आपण काय करणार आहेत का? मुळात दुबार मतदार हा विषयी भाजपचा, अरे ते तरी स्वतःच्या डोक्याने करा. राम नाईक असल्यापासून अध्यक्ष तेव्हापासून आम्ही दुबार मतदारावर बोलतो. त्यामुळे राज ठाकरेजींच्या पक्षाला, उद्धवजी ठाकरेंच्या पक्षाला स्वतःचं काही उरलंच नाही, तेही आमचंच चोरत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने चांगलं काम केलं पाहिजे, मतदार यादी सुधारली पाहिजे, आमची मागणी आहे. देवेंद्रजी तर कोर्टात गेले. आता मुद्दा हे जे सांगू पाहत होते की दुबार मतदार केवळ हिंदूच, मराठीच आणि दलित, हे आता उघडे पडले आहेत. आता अख्खा महाराष्ट्र जाणतोय की मुस्लिम दुबार मतदार याच्या आधारावर तुम्ही लोकसभा जिंकलात का, याचं उत्तर त्यांनी द्यावं. निवडणूक आयोगाने आपलं काम करावं. आणि मी कालही म्हटलं, आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रचलित पद्धतीनुसार निवडणुकांमध्ये दुबार मतदार असो या बोगस मतदार असो, याच्यासाठी बूथ प्रमुख व्यवस्था संघटनेची आहे. BLA1, BLA2 निवडणूक आयोगाबरोबर काम करण्याची व्यवस्था आहे. पोलिंग एजंट वोटिंगच्या दिवशी काम करण्याची व्यवस्था आहे. ती आम्ही करू. तुमची का घाबरते असा आमच्या विरोधी पक्षाला सवाल आहे. तुम्ही पण करा. निवडणुकीच्या पराभवातला पळ काढण्यासाठी भित्रूबाई आणि पळपुटेपणा हा राज ठाकरेंच्या पक्षाचा, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा आणि महाराष्ट्र विकास आघाडीचा आहे. दुबार मतदार आहेत अशी तुम्ही काल कबुली दिली, उत्तर दिलं. तेही म्हणतात दुबार मतदार उत्तर दिलं नाही, असा आमचा सवाल आहे. उत्तर दिलं मी तुला. निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर द्यायला नाही.
मी तक्रार केलेली आहे, आम्ही त्यांच्याकडे तक्रार करू. निवडणुका व्हायला पाहिजेत का? 100% सर्वोच्च न्यायालय म्हणताय, मी कुठे म्हणतोय? सर्वोच्च न्यायालयाच्या वर कोण आहे? सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेत आणि आता मी तुम्हाला सांगितलं या प्रचलित पद्धतीमध्ये काम करण्याची सुविधा आहे ती आम्ही करू. दुबार म्हणजे सर ज्या नोंदणी झालेली आहे दुबार मुस्लिम असतील हिंदू असतील अजून कोणी असतील सगळ्याच मतदारसंघामध्ये झालं असं तुम्ही म्हणता. आता तर आम्ही केवळ 31 मतदारसंघातली यादी दिली आहे. 288 ची यादी द्यायचीच आहे आणि त्यामुळे हे सगळं सत्य जे कथानक करू पाहत होते ना, भाजपच्या विजयावर प्रश्नांकित करायचं, महायुतीच्या विजयाला प्रश्नांकित करायचं आणि मतदार यादीवर प्रश्न निर्माण करून आयोगाला प्रश्न आणि प्रश्नांकित भाजप, हे कथानक आता डिस्ट्रॉय झाले, तोंडावर पडलेले आहे. म्हणजे बोगस मतदान भाजपच्या आमदारांच्या बाबतीत असेल किंवा काँग्रेसचं असेल किंवा महाविकास आघाडीचं असेल म्हणजे झालंय. बोगसवर मी बोललेलोच नाही. दुबार मतदारावर बोलायला तुम्ही, मात्र हे सगळं घडत असताना दुबार मतावरच बोलायला तुम्ही. वाटतं की तुम्ही नीट ऐकत नाही आहात. जर त्यांनी भूमिका मांडली दुबार मतदार यादीतला घोळ आहे म्हणून त्यांचा पराभव आहे, त्याला मी उत्तर दिलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच विधानसभा आणि त्याचं उत्तर निवडणूक आयोग दे. पण नक्कीच ना, तुम्ही जे ऑब्जेक्शन घेताय तेच ते ऑब्जेक्शन घेताय. त्याचं उत्तर निवडणूक आयोग दे. दुबार मतदार या विषयात निवडणूक आयोगाने काम केलं पाहिजे, आमची तक्रार आहे. दुबार मतदार आपण 20,000 असं म्हणला, 20,600 7,000 नंतर सीट पडलेली आहे आपली लातूरची भाजपची. मग ते निवडून याचं उत्तर आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी द्यायचं. आम्हाला प्रश्न विचारताय ना तुमचा विजय कशामुळे झाला, मग आता अमित देशमुखचा विजय कशामुळे झाला त्याचं उत्तर त्यांनी द्यायचं. सर, देशाच्या सरन्यायाधीशावरती हल्ला केला तर त्यांच्यावर कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही, पण ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांची सहजच रद्द करून भाजप सोडाच्या भावनेने कारवाई करते. भाजपचा काही संबंध नाही. जे काय ते महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्याचं उत्तर आयोग असोसिएशनच देऊ शकतं. यात भाजपने काही तक्रार केलेली नाही. राज ठाकरेंसोबत तुमची चांगली मैत्रीपूर्ण संबंध होते. एकीकडे असं वाटत होते की आता राज ठाकरे तुमच्या महायुतीमध्ये येणार, कुठं माझी शिंकली आता फार म्हणजे वितुष्ट निर्माण झाल्यासारखं वाटतं. त्यांना विचारा. मित्र होते. नाही, मी नेत्यांच्या प्रश्नाला उत्तर देतो. सर, वंदे मातरम गीतेला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. 7 नोव्हेंबरपासून प्रत्येक शाळांमध्ये वंदे मातरम गायलं जाणार आहे. मात्र काही अशा उर्दू शाळा आहेत की त्या ठिकाणी वंदे मातरम बोललं जाणार नाही असं म्हणतात. लोकशाही मराठीने याचा रियालिटी चेक पण केलेला आहे. वंदे मातरम हे गीत देशभक्तीचं गीत आहे, प्रेरणेचं गीत आहे, स्वातंत्र्य संग्रामात उतरलेल्यांना ऊर्जा देणारं गीत आहे, स्वातंत्र्य सैनिकांचा मूलमंत्र आहे. त्यामुळे वंदे मातरम शार्दशती 150 वर्ष हा अधिकृत कार्यक्रम केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा अधिकृतरित्या सर्व नागरिकांना घेऊन चालवणार आहे. उर्दू शाळेतल्या विद्यार्थ्यांनाही ते म्हणावं अशीच आमची त्यांना म्हणणं आणि प्रार्थना. 8,000 कोटीच्या वर GR आणि मदतीची कामाला सुरुवात झाली आहे. ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं काम सुद्धा सुरू झालं आहे. अजूनची मदत लागली तरी तेही कॅबिनेटमध्ये आपण करू, हीच भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली. सरकारने जे आहे ते जे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांना निधी देत नाही असा आरोप केला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार. काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार म्हणतायत की आम्हाला निधी दिला जात नाही आणि काँग्रेसचे आमदार हे म्हणतात आम्हाला निधी कमी पडतो. अजितदादा पवार, देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांच्या कॉर्डिनेशनमध्ये असे प्रश्न असतीलच, आहेत असं माझं म्हणणं नाही, तर ते सुटले. पर्यटन आणि लातूरमध्ये काही भेटीगाठी घेतल्या, काही कलावंतांनी तुमच्या भेटी घेतल्या. लातूरचा नाट्यगृहाचा प्रश्न आणि नाट्यगृहाच्या उभारणीचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे, त्याबाबत तर काही झालं? खरंच आहे, अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न आहे. त्यातली कारणं नेमकी काय, टप्प्याटप्प्यावर म्हणजे काय, या सगळ्या विषयात मुंबईला मी गेल्यावर बैठक बोलवीन. संबंधित सर्व जनप्रतिनिधी असतील, नागरिक, कलाकारांची मंडळ असतील आणि त्यातला आपण मार्ग सकारात्मक काढून ते पूर्ण होईल याची जबाबदारी सरकार घेईल. चौकशी होणार आहे. फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रणजित निंबाळकरांवर आरोप झाले आणि रामराजे नाईक निंबाळकरांनी आरोप केले. कसं बघतो तुम्ही आपल्याला? मला याच्या संपूर्ण प्रकरणामध्ये जी चौकशी चालू आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर आपलं विधान सुद्धा केलेलं आहे, त्याच्यावर काही बोलावं असं मला वाटतं. रोहित आरे प्रकरणी चौकशी होणार आहे की सरकारांची? तुम्हाला माहिती घेऊन सांगायला. शेतकऱ्यांना 1 लाख रुपये
मला वाटतं की त्यांचे विधान ज्या पद्धतीने त्यांनी केलंय त्यांचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं. शेतकऱ्यांच्या मदतीबाबतीत सरकार केंद्रातलं असो राज्यातलं गंभीर आहे, मदत करते, अजूनची मदत करेल, शेवटपर्यंत बरोबर उभं राहील. राजकीय अन्वयार्थ काढून राजकीय विधान करणं नाना पाटोलेंना शोभत नाही. सर, मुंबईमध्ये कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे. मोठ्या ट्रेलरवरती जे कामगार आहेत ते काम करत आहेत तिथं, कोट्यवधी रुपये खर्चले जात आहेत तिथं, पण कामगारांच्या सुरक्षेचा काय असा सवाल कामगारांनी उपस्थित केलेला आहे. मला वाटतं मुंबई महानगरपालिका अधिनियम स्पष्ट आहे, आयुक्त त्यामध्ये लक्ष देतील. महापालिकेशी संबंधित असेल तर आणि आयुक्तांना आम्ही सांगू. 14 कंपन्यांशी 7 वर्षाचा करार केला आहे, 3000 कोटीचं बजेट आहे त्याला, पण कामगारांसाठी काय? आयुक्तांशी मी आयुष्यात बोलतो. लातूर शहरामध्ये पेन्शन अद्याप झालेली नाही आणि शेतकऱ्यांची मदत सुद्धा मिळाली नाही. त्या बाबतीत सरकार कशा पद्धतीने पाऊल उचलणार? मला वाटतं आपण जो GR काढला आहे त्या GR मध्ये टपरीपासून, घरापासून, खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीपासून, मजुरापासून या सगळ्याला आपण मदत करण्याची भूमिका सरकारच्या वतीने घेतली आहे. आता त्याचं डिस्ट्रीब्युशन वाटप सुरू झालंय. अजून त्यातली काही मदत लागली तरी सरकार करेल, पण शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू येणार नाही या पद्धतीचं पूर्ण काम. लातूर शहराच्या MIDC मध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लातूर जिल्ह्यामध्ये महायुतीमधून तुम्ही लढवणार आहात? मला वाटतं लातूरचं महानगरपालिका फिरणारे आमचे नेते आणि जिल्हा परिषदेचे आमचे नेते बसून ठरवतील. सर्वसाधारणतः महायुती आमचा नियम आहे, त्या विषयाप्रमाणे आमचे स्थानिक नेतृत्व ठरवेल. आपल्या विभागामध्ये लातूरच्या MIDC मध्ये IT पार्क भव्य अशी इमारत उभा टाकलेली आहे, परंतु ती धुळखात पडलेली आहे. त्यासाठी मला आपल्याला माहिती घ्यायला माहिती. सर, आपल्या विभागामार्फत कालपासून अजून 2 दिवस काही कार्यक्रम चालू आहेत आणि त्याची काही कुणालाच माहिती नाही. काही कार्यक्रम एकट्या कार्यक्रमासाठी चालू आहेत. मी याची माहिती घेतो आणि जर चूक असेल तर कारवाई करतो. त्याला देखील कार्यक्रम आपल्या उपस्थित झाले. ठीक आहे. बच्चू कडूच्या आंदोलनानंतर सरकारनं 8 महिन्यानंतर कर्जमाफी करतो म्हणलं, परंतु शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बँकाचा तगादा चालू आहे हप्त्यासाठी. मला वाटतं सरकारची यंत्रणा कामाला लागली आहे. बच्चू कडूजींनी सांगितलेले मुद्दे सुद्धा बावनकुळेंनी चर्चा केली आहे. बावनकुळे साहेब त्यांच्याशी बोलतायत. शेतकऱ्यांशी संवाद सरकारचा चालू आहे. काही अडचणी असतील तर त्याही दूर